5 बहिणींच्या पाठीवरती मुलगा झाला होता। तो कुटुंबाचा एकमेव आधार होता। नोकरी शोधण्यासाठी गेला आणि त्याच्यासोबत भलताच प्रकार घडला। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नोकरीच्या शोधात गेलेल्या एका 24 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर कुटुंबात एकच खळबळ उडालेली आहे। रोजगाराच्या शोधात हा तरुण नैनितालला गेला होता, मात्र हिंसाचारात या ठिकाणी या तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला। प्रकाश कुमार श्यामदेव सिंह असं मृत तरुणाचं नाव आहे। हा तरुण बिहारच्या आरा येथील शिने गावातील रहिवासी होता। उत्तराखंडच्या हल्दानी इथं झालेल्या हिंसाचारात त्याचा मृत्यू झाला। याबाबत मृत तरुणाची बहीण तिने सांगितलं की 5 बहिणी आणि 2 भावांसह आपल्या वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणारा प्रकाश हा एकमेव भाऊ होता। घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती। 5 वर्ष बिहारमध्ये नोकरीचा शोध घेतल्यानंतर कुणीतरी त्याला नैनितालमध्ये नोकरी मिळेल असं सांगितलं। हे ऐकून तो 6 फेब्रुवारीला नैनितालला गेला। नैनितालला गेल्यानंतर लहान भाऊ आणि इतर बहिणींशी त्याचं फोनवर बोलणं होत होतं। त्याचा लहान भाऊ आकाश उर्फ अभिराज याच्याशी 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8च्या सुमारास शेवटचं बोलणं झालं। त्यानंतर फोन बंद झाला। त्यानंतर 10 फेब्रुवारीला दुपारी पोलिसांनी कुटुंबियांना फोन करून त्याच्यासोबत दुर्घटना घडली असं सांगितलं। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तुम्ही लोक लवकर या अशी माहिती दिली। त्यानंतर प्रकाशच्या बहिणी दिल्लीहून नैनितालला गेल्या, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। सुशीला तिवारी मेडिकल कॉलेज नैनिताल हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला। त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळ्या लागल्या होत्या। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मृत तरुणाला 5 बहिणी आहेत। मृताच्या आईनं सांगितलं की माझ्या लग्नानंतर आम्हाला मुलगा होत नव्हता, त्यामुळे आम्ही अनेक देवी देवतांना प्रार्थना केली। त्यानंतर 5 मुलींनंतर मुलगा झाला। त्याची वागणूक इतकी चांगली होती की त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गाव त्याचा आदर करत होतं। प्रकाश मोठा झाल्यावर त्यानं संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती। BAचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नोकरीची तयारी करत होता। छोटी मोठी नोकरी करून घर चालवत असे। 5ही बहिणींबद्दल त्याच्या मनात विशेष प्रेम होतं। नोकरी शोधायला जाताना त्यानं आपल्या बहिणींना वचन दिलं होतं की मी प्रत्येकासाठी महागड्या भेटवस्तू खरेदी करून आणीन। मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। त्याला नोकरी मिळाल्याची माहिती मिळण्यापूर्वीच त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली। या घटनेनंतर कुटुंबासह परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त केली जाते।